20 रुपयाला एवढं 20 रुपयाला एवढंच भेटतंय आणि आपल्या इकडं 5 रुपयाला एवढं भेटतं. या वर उठ वर उठ वर उठ वर उठ वर उठ की सांगतो की दुखतोय मी धरतो की. नमस्कार मित्रांनो, मी सचिन स्वागत करतो विषय गावाकडचा या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा ब्लॉग एकदम खतरनाक होणार आहे. म्हणजे मी आलो आहे गोव्यात म्हणजे आमची कुलस्वामी आहे चामुंडेश्वरी माता. तिथं उत्सव सोहळा आहे आणि उत्सव कशा प्रकारे साजरा करतात ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बरं, आणि काय पाहिजे बाळा? इकडे सीट घ्या. कसला? भांड्याचा सीट. आणि काय पाहिजे? आणि काय घ्यायचं? हां, आता मित्रांनो इथनं पुढचा जो कार्यक्रम आहे की नाही, खूपच सुंदर कार्यक्रम आहे. सकाळी अभिषेक सोहळा झाला आणि आता पालखी सोहळ्यामध्ये तुम्हाला गोवेकर टोपले यांच्या हातातच ती पालखी असते. आणि पालखी सर्व हे मंदिर जे आहे आपलं चामुंडेश्वरी मातेचं, त्याच्या भोवतीनं पालखी सोहळा निघतो. बरोबर 12 वाजता पालखी सोहळा चालू होतो आणि इथून असं येऊन इथून इकडे येतं. इकडे आल्यानंतर इथं मेन म्हणजे इथं सोहळा चालू होतो आहे. ते आता पालखी हे नाव सजवलेलं आहे, त्या नावेत पालखीला बसवले जाते. पालखीमध्ये चामुंडेश्वरी मातेची मूर्ती जी असते तिथे ठेवतात आणि तिथून एक 7 येडं ह्या तुळशी कट्ट्याच्या भोवतीने मारतात. मारल्यानंतर त्याच्या इकडं आतिषबाजी सोहळा चालू होतो, फटाकड्यांचा आतिषबाजी सोहळा. असं खूपच सुंदर इथं उत्सव साजरा केला जातो. माहिती तुम्हाला सांगतोच थोडक्यातच. आणि आता बघा कसं सजवलं आहे बघा. लाईटिंग आता चालू होणार आहे. लाईटिंग चालू झालेलं आहे पूर्णपणे, पाहू शकताय. आणि काय बाळा? आणि आता आम्ही काढणार आहे फोटोशूट. हो, घरांच्या जवळ पण लाईटिंग आहे बघा. होय, आणि आमची मालकीन काय पाहिजे खाणार? कसा इकडलं जे जेवण आहे की नाही, जेवायचं म्हटला तर असं गुळचाट असते आणि चहा तरी एकदम गुळचाटच असतोय. आणि त्यात आयडिया काय आम्ही केली, साखर आणलेली, साखर घातली चहात आणि चहा गोड केला. मग जरा 1-2 कप प्याल्यानंतर की नाही बरं वाटलं बघा. दुपारी पण जेवलो आम्ही 3 वाजता जेवण पण जरासं गुळचाट असल्यामुळे जरा खाल्ले. लाडू होता, लाडू 1-2 मारले आणि गप शांत. आणि आता जरा नाश्ता आणलेला, म्हणजे घरातूनच आणलेलंच आहे. हे शेवया सकाळी केल्या आणि त्या खाल्लेल्या आहेत. आणि आता बरोबर चहा घेऊन बसलेलो आहे. आता कसं आहे मित्रांनो, इकडे साखर कमी असते. आम्ही काय आयडिया केली, त्यात साखर टाकली आणि हे अशी आयडिया करायची, म्हणजे चहा गोड होतोय आणि प्यायला चव. आता जरा बरोबर वाटला चहा. माणसं गोड असतील म्हणून साखर जास्त वापरत नाहीत. कोल्हापूरवाल्यासनी कसं आहे, साखर लागते. साखर असल्याशिवाय चहा पिऊच वाटत नाही. असं ही आयडिया इकडली. श्री चामुंडेश्वरी देवस्थान, गोवा, वरगाव, पिरगाव. पाहू शकता मित्रांनो. आणि संध्याकाळचं वेळ आहे, 8 वाजलेले आहेत. पाहू शकता गर्दी. आता पहिलाच दिवस असल्यामुळं काय गर्दी नाही, नाहीतर हे पूर्णपणे भरते ट्रॉफिकने आपल्या गाड्यांनी. आता दिसते बघा, हे आहे आपलं कुलस्वामी चामुंडा देवीचं मंदिर. सजावट बघा कशी आहे. इकडे बघा
कसं आहे नादच कळा का नाही. लाइट है कितने ये 10 का 20 का ये कितने का 20 का हे बघा हे आता आम्ही शेंगदाणे घेतात हे 20 रुपयाला एवढे 20 रुपयाला एवढ्याच भेटते आणि आपल्या इकडे 5 रुपयाला एवढे भेटते. हे काय आहे गरम करने का गरम हे बघा हाँ समझे हो किधर का गाँव कोल्हापूर कोल्हापूर हां पंजाब ते में गया ने का ये तर गरम झालंय बघा काढा बघू. हो गरम झाले की असू बाबा ते हे बाबा तू माझं अरे कसं आहे कोल्हापूरची भाषे इकडलं जेवण कसं आहे मळमळीत असते आणि आम्ही आणलाय खरडा आहे बाबा. कसं आहे आता दे की दणका असा घ्यायचा दणका मळमळीत आपल्याला झालं नाही तिखट लागते त्यामुळे आम्ही घेतलंय खरडा आहे बाबा. चटणी आणू काय चटणी चटणी आहे काय चटणी आधी हे खाऊन बघूया खरड्यासकट. चामुंडेश्वरी माता की जय चामुंडा माता की जय. चामुंडेश्वरी माते की
पार्वती पते हर हर पार्वती पते हर हर माझी वाडीला माझी वाडी वाटिया वाटिया माझी वाडीला माझी वाडी बाहेर बाहेर काढ श्री चामुंडेश्वरी माता की